आम्ही मूळचे राजे निंबाळकर, माझे वडील दत्तक आले होते तिथे. त्याच्यामुळे पाटलांना दत्तक आल्यामुळे मग ते पाटीलकीच पुढे चालू ठेवली. त्याच्यामुळे जन्मल्यापासून मी पाटलांची मुलगी होते आणि असं राजकारण, समाजकारण घरामध्येच लहानपणापासून मी पाहत आलेली आहे. 1985 साली आदरणीय दादांबरोबर माझा विवाह झाला. नाही, स्वभाव त्यांचा तसाच आहे पहिल्यापासून. स्पष्टपणा, जे काय समोर असेल ते बोलायची सवय आहे त्यांना आणि मागे पुढे काय बोलायची सवय नाही त्यांना. जे काय असेल समोर स्पष्ट, क्लिअर आणि आडपडदा कुठलाही नाही, खरं तेच बोलायचं. खरं बघायला तर त्यांच्यासारखा भावनिक माणूसच दुसरा नाहीये. आपल्याला माहिती आहे की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ते जास्तीत जास्त त्यांचं लोकांशीच बोलणं होतं खरं सांगायचं. पण ते त्यांच्या जेवणाच्या बाबतीमध्ये आणि अलीकडे त्यांचा जो थोडासा व्यायाम असतो त्याच्या बाबतीमध्ये ते पर्टिक्युलर असतात. नाही, आम्हाला दोघांनाही संगीत आवडतं आणि प्रवास करताना तर अर्थातच गाणी ऐकतच जातो. आणि दादांना किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, खास करून राजेश खन्नांची गाणी आवडतात. थिएटरमध्ये लग्नाच्या आधीच पाहिलेला होता. दादांचं अनेक गाण्यामधनं एखादं आवडीचं गाणं कुठलं असेल? दादांची एक दुसरी बाजू आपल्या सगळ्यांना माहिती. नमस्कार सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. खरं तर मला अशी कल्पना नव्हती की एक लाईव्ह तुम्ही हे सगळं करणार आहात. एक दादांची पत्नी, वहिनी म्हणून मी सगळ्यांनाच परिचित आहे. पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि ही वहिनी जरा जास्तीच सगळ्यांना माहिती झाली टीव्हीवरनं. मी माझं आयुष्य म्हणजे समाजकारण आणि राजकारणामध्ये जन्मल्यापासूनच आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे आदरणीय पद्मसिंह पाटलांची, जे की अनेक वर्ष राजकारणात होते, त्यांची मी धाकटी बहीण. माझे वडीलच मुळात राजकारणामध्ये होते. माझे वडील अनेक वर्ष त्या गावचे पाटील होते. तेर हे माझं गाव, उस्मानाबाद जिल्ह्यामधलं संत गोरा कुंभाराचं गाव तेर हे माझं गाव. माझे वडील पाटील होते, तेरा गावचे पाटील. त्याच्यामुळे राजकारण हे मुळातच माझ्या घरामध्ये होतं. राजकारण आणि समाजकारण जास्ती होतं. कारण आम्ही मूळचे राजे निंबाळकर, माझे वडील दत्तक आले होते तिथे आणि त्याच्यामुळे पाटलांना दत्तक आल्यामुळे मग ते पाटीलकीच पुढे चालू ठेवली. त्याच्यामुळे जन्मल्यापासून मी पाटलांची मुलगी होते आणि असं राजकारण, समाजकारण घरामध्येच लहानपणापासून मी पाहत आलेली आहे. 1985 साली आदरणीय दादांबरोबर माझा विवाह झाला. पण त्याच्या आधी माझं 10वी शिक्षण तेरमध्येच एका छोट्याशा गावामध्ये झालं. माझं कॉलेजचं शिक्षण 11वी लातूरला झालं, राजर्षी शाहू कॉलेजमध्ये. आणि त्याच्या पुढचं शिक्षण आम्ही मराठवाड्यातले असल्यामुळे मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादला, तिथेच हॉस्टेलची सोय असल्यामुळे आम्ही तिथे शिकायला गेलो. सरस्वती भुवन विद्यालयामध्ये माझं पुढचं सगळं शिक्षण झालं. माझं ग्रॅज्युएशन तिथेच झालं, हॉस्टेलमध्ये मी राहत होते. आणि 85 साली आदरणीय दादांशी माझा विवाह झाला आणि मी पवारांची सून झाले. 1963 सालचा तुमचा जन्म, बरोबर. 1985 मध्ये दादांशी विवाह झाला आणि मराठवाड्यावरनं प्रवास सुरू झाला आणि सासरी आला बारामतीमधनं काटेवाडी या ठिकाणी. दादांचा त्या लग्नाच्या वेळेचा स्वभाव आणि आत्ताचा स्वभाव यात काही साम्य? आम्ही तुम्हाला नाही विचारायचं तर मग कोणाला? तसा फारसा फरक नाहीये, पण तेव्हा ते असतं ते वय तरुण वय असतं तेव्हा ते. आणि तुम्ही टाळ्या तर वाजवा ना. तरुण वय असतंय पण
अजून तो स्वभाव नाही नाही, कसा आहे? स्वभाव त्यांचा तसाच आहे पहिल्यापासून. स्पष्टपणा, जे काय समोर असेल ते बोलायची सवय आहे त्यांना, आणि मागे पुढे काय बोलायची सवय नाही त्यांना. जे काय असेल समोर स्पष्ट, क्लिअर, आणि आडपडदा कुठलाही नसतो. आडपडदा कुठलाही नाही, खरं तेच बोलायचं, बरोबर. आणि समोर जे आहे ते रोखटोक बोलायचं. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू अशीच सांगते दादांच्या स्वभावाविषयी, जे होईल ते रोखोक, खोटं बोलायचं नाही. येणाऱ्या कार्यकर्त्याला जे काम होईल ते होईल, नाही होणार नाही, उगाच चक्रा मारायला लावायचं नाही. आणि दुसरा एक कठोर स्वभाव, परंतु दुसरी नाण्याची बाजू म्हणजे एखादी घटना, दुर्घटना, कुठली दुःखद घटना घडली की दादांचे डोळे सुद्धा तेवढं भावनाशील सुद्धा दादा आहेत. खरं बघायला तर त्यांच्यासारखा भावनिक माणूसच दुसरा नाही आहे. त्यांचं हृदय म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. बोलणं, स्वभाव हा वेगळा गोष्टी असतात, पण माणसाचं भावनिक असणं हा वेगळा गोष्ट आहे. आपण म्हणतो की बरेच जण म्हणतात त्यांना नारळासारखं त्यांचं स्वभाव आहे, म्हणजे अगदी आतून वरून कठीण दिसलं तरी आतून अगदी मऊ आहेत, आणि सगळं तसंच आहे त्यांचा स्वभाव. म्हणजे घरातल्या विषयी किंवा सगळ्याच विषयी अतिशय प्रेम, अतिशय त्यांना कुठेही काय झालं तरी त्यांना म्हणजे अगदी हळवं मन आहे. पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचा आवाज, मुळातच काटेवाडीशी जास्त संबंध आल्यामुळे आणि शेती केल्यामुळे त्या बोलण्याची ढब, अशामुळे त्यांचा रोख किंवा बोलण्याचा जो पद्धत आहे ती लोकांना सतत रागवल्यासारखी, आणि त्यांचा आवाजही मोठा असल्यामुळे लोकांना वाटतं की ते अगदी रागावूनच बोलतात. पण ज्यांना सवय असते त्यांना उलट जर ते चुकून गोड बोलले तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं. जे ज्यांना रागवतात त्याचंच काम पटकन होतं, हाही एक अनुभव आहे. असा सगळ्यांनाच अनुभव आहे. आता दादांचा फिटनेस, कित्येक वर्ष बघतो दादांची शरीरयष्टी तशीच आहे. दादा सकाळी उठतायत पहाटे, अगदी रात्री उशिरा झोपले तरी सकाळी पहाटे उठतात. आणि एक किस्सा सांगेल त्या अनुषंगानं. बालगंधर्वला एक कार्यक्रम होता, आप्पासाहेब रेणूच्या मित्र परिवारानं आयोजित केला होता, दरवर्षीच केला जातो तो, म्हणजे गुरुजन सत्कार सोहळा. तो सकाळचं टायमिंग होतं, पण त्या टायमिंगच्या अगोदर दादा 45 मिनिटं आले अगोदर. हे जे काय टाइम मॅनेजमेंट आहे ते दादांकडे अचूक आहे, ते फार घेण्यासारखं आहे. परंतु दादांचा हा फिटनेस, अगदी कमी वेळ झोप, जास्तीत जास्त कामाचा निपटारा, तर त्यांच्या फिटनेसचं काय रहस्य आहे तुम्हाला तर ते नक्कीच माहिती असायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ते जास्तीत जास्त त्यांचं लोकांशीच बोलणं होतं खरं सांगायचं. पण ते त्यांच्या जेवणाच्या बाबतीमध्ये आणि अलीकडे त्यांचा जो थोडासा व्यायाम असतो त्याच्या बाबतीमध्ये ते पर्टिक्युलर असतात. 1 तास ते चालतातच, आणि जेवणाच्या बाबतीमध्ये मात्र ते अगदी पर्टिक्युलर असतात. त्यांचा आहार अनेक वर्षापासून ठरलेलाच आहे आणि ते तेवढंच घेतात. आणि एक्झरसाईज म्हटलं तर एवढं दिवसभर बोलावं लागतं, त्याच्यामुळे नक्कीच मला वाटतं फिट राहतात ते. वहिनी, तुम्हाला संगीत किंवा नाट्य किंवा सिनेमा यापैकी कशाची आवड आहे? मला सगळ्याचीच आवड आहे. मुळात मला संगीत आवडतं, नाटक आवडतं, सिनेमा आवडतो, म्हणजे सगळ्याच एंटरटेनमेंटच्या गोष्टी आवडतात. दादांचा याला अनुसरून माझा एक प्रश्न आहे वहिनी, एक मिनिट. हो नक्की, तुमचा हक्क आहे. ते काय करणार. वहिनी साहेब, तुम्ही आणि दादा, तुम्हाला लॉंग रूटला जायची खूप सवय आहे, आणि ते जात असताना तुम्ही गाणी ऐकता का गाडीमध्ये? आणि त्यातलं कोणतं गाणं आवडेल आणि आता कुठलं तुम्ही म्हणून सांगणार ते आम्हाला दाखवा पाहिजे. नाही, आम्हाला दोघांनाही संगीत आवडतं, आणि प्रवास करताना तर अर्थातच गाणी ऐकतच जातो. आणि दादांना किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, खास करून राजेश खन्नांची गाणी आवडतात. अमिताभ बच्चनची गाणी, म्हणजे ज्यांच्या सिनेमात काम केले ती गाणी आवडतात. साधारणतः सगळीच गाणी आवडतात. संगीत आवडत असल्यामुळे मोस्टली सगळीच गाणी आवडतात. वहिनी, 1985 साली दादांशी विवाह झाला तुमचा. 1985 ते पुढचं 2025, पुढच्या वर्षी तब्बल 40 वर्ष तुमच्या लग्नाला पूर्ण होत आहे. होय. त्या 1985 सालापासून
ते आज तागायत. दादांच्या समवेत एकांतात दोघांनी पाहिलेला कुठला चित्रपट असेल ना? आहेत ना. मग सांगा ना. अलीकडे तर अनेक सिनेमा पाहतो, कारण अलीकडे टीव्हीवरती किंवा नेटफ्लिक्स थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला सिनेमा. थिएटरमध्ये लग्नाच्या आधीच पाहिलेला होता. काय मी प्रश्न विचारू? म्हणजे लग्न जमल्यानंतर. थोरल्या बंधूंना आवडलं ते? लग्न जमलेलं होतं, त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता. बघा, पडद्यामागची मोठी भूमिका दादांची तुम्ही पार पडताय, ती यशस्वीपणे. आम्ही पाहतो ज्या वेळेला मुंबईला येतो बंगल्यामध्ये, त्यावेळे बारामतीचे असतील, पुण्यातले असतील, असंख्य महाराष्ट्रातले कार्यकर्ते असतील, त्यांना तुम्ही अटेंड करता, त्यांच्याशी बोलता, विचारपूस करता. हा सर्व गाडा जो तुम्ही ओढत आहात आणि यशस्वीपणे ओढत आहात, मग घरच्यांकडनं साथ किंवा तुमच्या 2 मुलांकडनं साथ ही कशा प्रकारे तुम्हाला मिळते? हा सर्व संसार सांभाळत असताना. मुलं लहान असताना मी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या संसारालाच दिली, आणि अजूनही कुठलीही कामं करत असताना माझ्या फर्स्ट प्रेफरन्स माझ्या सांसारिक गोष्टींनाच असतो. माझे घरातल्या गोष्टी, मुलं, नातेवाईक, घरातली माणसं आणि दादांची माणसं सुद्धा, आणि त्याच्यानंतरच मी बाकीच्या गोष्टी करते. त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या कामामध्ये त्याच्यामुळे अडचणच येत नाही, कारण मी माझी कर्तव्य पार पाडूनच ह्या बाकीच्या गोष्टी करत आलेली आहे. जे दुहेरी महत्वाची भूमिका तुम्ही यशस्वीपणे पार पाडताय. आता एखादा जर प्रश्न विचारला, तुम्हाला आवडतं शहर कुठलं, बारामती, पुणे, मुंबई का दिल्ली, तर कुठलं सिलेक्ट करता? सध्या तरी मला बारामती, मुंबई आणि पुणे ह्या तीनच ठिकाणी मी जास्ती राहते. त्याच्यामुळे मला सुरुवातीला बारामतीच आणि काटेवाडी आवडायचं. नंतर माझी मुलं आणि दादा अनेक वर्ष राजकारणाच्या निमित्तानं मंत्री असल्यामुळे मुंबईत मुलं शिकली, आणि माझं वास्तव्य गेली 25-30 वर्ष तिथेच आहे. म्हणजे येऊन जाऊन मी बारामती, पुणे आणि मुंबई असं माझं रोजच, म्हणजे नेहमीच आठवड्याला जाणं येणं असतं. त्याच्यामुळे या तिन्ही शहरामध्ये ठिकाणी मला आवडतं. म्हणजे अनेक गाण्यामधनं, जसं भाऊंनी सांगितलं, कारण भाऊंचाही गाण्याची, आप्पाचाही ह्या गाण्यांशी फार मोठा जवळचा संबंध आहे. कधी संधी आली तर तेही सोडत नाहीत ते, कारण लोकांच्या आग्रहात. दादांचं अनेक गाण्यामधनं एखादं आवडीचं गाणं कुठलं असेल? एखादं. तशी तर खूप आहेत, पण हमें तुमसे प्यार कितना, हे आलो मी, म्हणजे ट्रॅकवर आलोय. दादांशी कधी असं निवांत बोलायला मिळालं, गप्पा गोष्टी, जरा थोडीशी? तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, मला तुम्ही सांगितल्याशिवाय कसं? नाही, अलीकडच्या काळामध्ये निवांत बोलायला होत नाही, पण बोलायला वेळ मिळतो. अशी संधी आली तर दादा जोक वगैरे करतात? म्हणजे दादांची एक दुसरी बाजू आपल्या सगळ्यांना माहिती नाही. ते अतिशय म्हणजे जोक करतात, हजरजबाबी आहेत खूप. म्हणजे जेव्हा फॅमिली एकत्र येते तेव्हा अतिशय सगळ्यांमध्ये रमतात, खूप साऱ्या गोष्टी करत असतात. पण आपण सगळ्यांनी एकच बाजू पाहिलेली असल्यामुळे तो भाग लोकांना माहितीच नाहीये. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.